हा आहे ryunosuke अकुतागावा यांच्या राशोमोन आणि इतर जपानी कथा या मराठी अनुवादित पुस्तकावरील एक छोटासा आढावा. तर हे पुस्तक म्हणजे जपानच्या आधुनिक लघुकथेच्या जनकाच्या काही निवडक कथांचा संग्रह आहे आणि या कथा आपल्याला मानवी मनाचे गडद आणि गुंतागुंतीचे पैलू उलगडून दाखवतात. या पुस्तकातून 3 गोष्टी लगेच समोर येतात. पहिलं म्हणजे या कथांचे लेखक ryunosuke अकुतागावा आणि अनुवादक निसीम बेडेकर. अकुतागावा हे ऐतिहासिक कथांना एक आधुनिक मानसशास्त्रीय दृष्टिकोन देण्यासाठी ओळखले जातात आणि बेडेकर यांनी ह्या कथा मराठीत आणल्या कारण त्यांना वाटलं की यातील जादू आपल्या वाचकांना नक्कीच भावेल. दुसरी गोष्ट म्हणजे या कथांचा खरा गाभा, तो आहे सत्याची सापेक्षता. राशोमोन ही जी प्रसिद्ध कथा आहे ना, त्यात एकाच घटनेकडे पाहणारे वेगवेगळे लोक तिचं पूर्णपणे वेगळं वर्णन करतात. यातून लेखक आपल्याला विचार करायला लावतात की खरं नक्की काय असतं. आणि तिसरं, ह्या संग्रहात आहे तरी काय, तर यात राशोमोन आणि जादूची विद्या यांसारख्या प्रसिद्ध कथा आहेत. पण सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये, स्वतः अनुवादक हे कबूल करतात की अकुतागावांची सर्वोत्कृष्ट कथा नरकाचा देखावा ती यात नाहीये, कारण ती मराठीत उतरवणं त्यांना खूपच आव्हानात्मक वाटलं. थोडक्यात सांगायचं तर हे पुस्तक म्हणजे मानवी स्वभावाच्या आरशात बघायला लावणाऱ्या एका महान जपानी लेखकाशी होणारी आपली पहिली ओळख आहे.